नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक या युट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो। तर पुन्हा एकदा आपण मुंबई जिल्हा 2024 विशेष माहिती स्पेशल व्हिडिओ घेऊन आले आहोत की येणाऱ्या तुम्हाला मुंबई जिल्हा एक्झामला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होऊन जाईल आणि हा आपला पहिला भाग असेल मित्रांनो। इथून पुढे 2-3 भाग बनतील जे की स्पेशल मुंबई जिल्ह्यावरती असतील मित्रांनो आणि त्याचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झामला फायदा होऊन जाईल। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी जुने विद्यार्थी किंवा नवे विद्यार्थी असेल आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला लगेचच त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल। चला तर प्रथम आपण प्रश्न पाहूया मुंबई जिल्हा विशेष माहितीमध्ये। तर मुंबई शहराचे पालकमंत्री मुंबई शहराचे जिल्हाधिकारी सध्या कोण आहेत? तर मुंबई शहराचे जिल्हाधिकारी सध्या कोण आहेत? तर संजय यादव हे सध्या मुंबई शहराचे जिल्हाधिकारी आहेत, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, मुंबई विद्यापीठ मुंबईचे विद्यापीठ कुलगुरू कोण आहेत सध्या? तर मुंबई जिल्ह्याचे विद्यापीठ कुलगुरू कोण आहेत? तर डॉक्टर रवींद्र कुलकर्णी हे सध्या मुंबई विद्यापीठ कुलगुरू आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, मुंबई शहर विशेष पोलीस आयुक्त मुंबई शहर विशेष पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत? तर मुंबई शहर विशेष पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत? देवेंद्र भारती सध्या मुंबई शहर विशेष पोलीस आयुक्त आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, मुंबई शहर पोलीस आयुक्त कोण आहेत? आपण महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मुंबई शहर पोलीस आयुक्त कोण आहेत? तर विवेक फणसाळकर हे सध्या मुंबई शहर पोलीस आयुक्त आहेत। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचं आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आपल्या चॅनलला। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, आयएमपी प्रश्न आहे, खूप वेळा रिपीट झालेला आहे। मुंबई शहरचे पालकमंत्री सध्या कोण आहेत? तर मुंबई शहरचे सध्या पालकमंत्री दीपक केसरकर हे आहेत। त्यानंतर मुंबईचे महानगरपालिका आयुक्त कोण आहेत? तर मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी हे आहेत, लक्षात ठेवा। हेच प्रश्न रिपीट होत आहेत मित्रांनो। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, मुंबईचे महापौर सध्या कोण आहेत? तर मुंबईच्या महापौर कोण आहेत? तर किशोरी पेडणेकर या सध्या मुंबईच्या महापौर आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, मुंबई कोस्टल रोडला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर मुंबई कोस्टल रोडला सध्या कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर छत्रल रोड असे नामांकन करण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडला कोणते नाव नवीन देण्यात आले? तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडला अटल सेतू या नावाने ओळखले जाते। त्यानंतर पुढील प्रश्न, बरेच रेल्वे स्टेशनचे आणि बरेच ठिकाणांची नाव बदललेले आहेत, ते आपण या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो। तर नवी मुंबई विमानतळ त्याला कोणाचे नाव देण्यात आले? तर नवी मुंबई विमानतळाचे नामांकन केलेले आहे, रिपीट झालेला प्रश्न आहे। तर दिनकर बाळू पाटील हे असे त्यांचे पूर्ण नाव आहे, बा पाटील म्हणून असा ऑप्शन येतो। मुंबई जिल्हा पोलीस भरतीला झालेला प्रश्न आहे मित्रांनो। त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघू, मुंबईतील करी रोडला कोणते नाव देण्यात आले आहे? तर मुंबईतील करी रोडला लालबाग असे नाव देण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, सँडर्स रोडचे बदललेले नाव काय आहे? तर सँडर्स रोडचे नाव बदललेले आहे डोंगरी, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न, मरीन लाईन्स रेल्वे स्टेशनचे बदललेले नाव काय आहे? तर मरीन लाईन्स रेल्वे स्टेशनचे मुंबादेवी असे बदललेले नाव आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, चेरी रोड रेल्वे स्टेशनचे बदललेले नाव काय आहे? तर चेरी रोड रेल्वे स्टेशनचे बदललेले नाव आहे गिरगाव। त्यानंतर पुढील प्रश्न, कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशनचे बदललेले नाव काय आहे? तर कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशनचे बदललेले नाव आहे काळा चौकी, लक्षात ठेवा। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा की व्हिडिओ कसा आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, डॉकयार्ड रेल्वे स्टेशनचे बदललेले नाव काय आहे? तर डॉकयार्ड रेल्वे स्टेशनचे बदललेले नाव आहे माझगाव डॉक, माझगाव म्हटलं जातं त्याला, लक्षात ठेवा। त्यानंतर किंग सर्कल्स रेल्वे स्टेशनचे बदललेले नाव काय आहे? तर तीर्थकर पार्श्वनाथ हे बदललेले नाव आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आहे, लक्षात ठेवा। आणि मुंबई शहराचे क्षेत्रफळ किती आहे? तर मुंबई शहराचे क्षेत्रफळ 157 चौकिमी आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया, मुंबई शहरात एकूण किती तालुके व जिल्हा परिषद आहेत? तर मुंबई शहरात एकूण एकही तालुका नाही आहे आणि एकही जिल्हा परिषद नाही आहे। आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो, खूप वेळा रिपीटेड झालेला आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत झालेल्या सर्व पोलीस भरतीचे जे 7 जुलैला झालेले पेपर आहेत, 21 जुलैला झालेले पेपर आहेत किंवा 4 ऑगस्टला झालेले पेपर आहेत, त्या सर्व पेपरच्या चालू घडामोडीचा स्पेशल व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये गेला तर झालेल्या आतापर्यंतच्या चालू घडामोडी सर्व स्पेशल 4 व्हिडिओ आहेत, ते पाहून घ्यायचे आहेत। म्हणजे झालेल्या जेवढ्या चालू घडामोडी आहेत ते सर्व व्हिडिओमध्ये आहेत आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आलेल्या चालू घडामोडी रिपीट होऊ शकतात, त्यामुळे
ते एकदा पाहून घ्या. त्यानंतर पुढील प्रश्न, बृहन्मुंबई मधून कोणत्या वर्षी मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली? तर बृहन्मुंबई मधून मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांची निर्मिती कधी करण्यात आली? तर सन 1990 या साली मुंबई मधून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, बॉम्बे या शहराचे नामकरण मुंबई असे कधी कोणत्या वर्षी झाले? तर बॉम्बे या शहराचे मुंबई असे नामकरण सन 1995 साली झालेलं आहे. हा पण प्रश्न पडलेला आहे मित्रांनो. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, महाराष्ट्रातील सर्वाधिक दाट लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक दाट लोकसंख्या असलेला जिल्हा आहे मुंबई शहर. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता दर असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता दर असलेला जिल्हा आहे मुंबई उपनगर. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू, महाराष्ट्राची राजधानी व भारताच्या आर्थिक राजधानीचा दर्जा असलेले शहर कोणते? तर महाराष्ट्राची राजधानी व भारताच्या आर्थिक राजधानीचा दर्जा असलेले शहर आहे मुंबई शहर. हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यानंतर IMP प्रश्न आहे मित्रांनो, मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर मुंबईची परसबाग म्हणून नाशिक या शहराला ओळखले जाते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहू आपण, स्वप्नांचे शहर त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहू, स्वप्नांचे शहर व स्वप्ननगरी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर स्वप्नांचे शहर व स्वप्ननगरी म्हणून मुंबई या शहराला ओळखले जाते. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, मुंबईमध्ये 26/11चा दहशतवादी हल्ला कधी झाला? तर मुंबईमध्ये 26/11चा दहशतवादी हल्ला 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू, मुंबईमध्ये कोणत्या वर्षी साखळी बॉम्बस्फोट ही घटना घडून आली? IMP प्रश्न आहे, खूप रिपीट झालाय. तर मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट ही सन 1993 मध्ये झालेली घटना आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, मुंबई शहराचे जिल्हा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई शहराचे जिल्हा मुख्यालय फोर्ट या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. तसाच प्रश्न रिपीट आहे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई उपनगरचे जिल्हा मुख्यालय वांद्रे, जसे की आपण त्याला बांद्रा असे म्हणून ओळखले जातो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, भारताचे पॅरिस म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? IMP प्रश्न आहे, तर भारताचे पॅरिस म्हणून मुंबई या शहराला ओळखले जाते. त्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे जुने नाव काय होते? तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे जुने नाव होते व्हिक्टोरिया टर्मिनल, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, उदयनगरी कोणत्या ठिकाणाचे जुने नाव आहे? तर उदयनगरी हे अंधेरीला जुने नाव होते की उदयनगरी त्याला ओळखले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न, काही रेल्वेचे नाव बदललेत मित्रांनो. प्रभादेवी पश्चिम रेल्वे स्थानकाचे जुने नाव काय होते? तर प्रभादेवी पश्चिम रेल्वे स्थानकाचे जुने नाव होते एलिफंस्टन, लक्षात ठेवा. एलिफंस्टन हा पण खूप महत्वाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ऑगस्ट क्रांती मैदानाचे जुने नाव काय होते? तर ऑगस्ट क्रांती मैदानाचे नाव होते गवालिया टँक. त्यानंतर पुढचा प्रश्न, भायखळा येथील राणीबागचे नवीन नामकरण काय करण्यात आले? तर भायखळा येथील राणीबागचे नाव जिजामाता उद्यान असे ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू, भारतातील पहिले प्राणी संग्रहालय कोणते आहे? तर भारतातील पहिले प्राणी संग्रहालय हे जिजामाता उद्यान, जसे की त्याला आपण राणीची बाग असे म्हणून ओळखले जाते. त्यानंतर मुंबईतील प्रसिद्ध हँगिंग गार्डन चे नवीन नाव काय आहे? तर मुंबईतील प्रसिद्ध हँगिंग गार्डनचे नाव आहे फिरोजशाह मेहता पार्क, लक्षात ठेवा. आणि पुढचा प्रश्न आपण पाहूया, म्हातारीचा बूट ही वस्तू मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर म्हातारीचा बूट ही वस्तू मुंबईमध्ये कमला नेहरू पार्क या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू, मुंबई शहर किती बेटांचे मिळून बनलेले आहे? तर मुंबई शहर हे 7 बेटांनी मिळून बनलेले आहे. मुंबई, लहान कुलाबा, मोठा कुलाबा, माझगाव, वरळी, माहीम आणि परळ, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न IMP प्रश्न, खूप वेळ रिपीट झालाय, मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहता यांना ओळखले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू, आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर शेट यांना ओळखले जाते. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचे की व्हिडिओ कसा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू, जगन्नाथ शंकर शेट यांना कोणी मुंबईचे अनविशिष्ट सम्राट असे म्हटले आहे? तर जगन्नाथ शंकर शेट यांना मुंबईचे अनविशिष्ट सम्राट म्हणून प्रल्हाद केशव अत्रे, केशव कुमार यांनी म्हटलेले आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया, आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कधी केली? तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी मुंबई येथे 31 मार्च 1867 साली प्रार्थना समाजाची स्थापना मुंबई येथे केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न,
सन 1942 मध्ये चले जाव चळवळीची सुरुवात कोठून झाली? तर सन 1942 मध्ये चले जाव चळवळ ही मुंबई शहरामधून झालेली आहे. मुंबई शहराचे नाव कोणत्या देवीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे? तर मुंबई शहराचे नाव हे मुंबादेवी या देवीच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? तर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण, द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. लक्षात ठेवा, हा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो, मुंबईमध्ये कोणी व कधी पहिली कापडी गिरण सुरू केलेली आहे? तर मुंबईमध्ये 1954 मध्ये नानाभाई कावसजी दावर यांनी पहिली कापड गिरण सुरू केलेली आहे. हा पण प्रश्न आहे, खूप रिपीट झालेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला मुंबई जिल्हा 2024 विशेष माहिती व्हिडिओ कसा आवडला तो लाईक करायचा आहे आणि कमेंट करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करायचा आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या प्लेलिस्ट मध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व पेपरचे चालू घडामोडीचा स्पेशल व्हिडिओ केलेले आहेत. ते व्हिडिओ पाहून घ्या, कारण का येणाऱ्या एक्झामला तुम्हाला नक्कीच रिपीट झालेल्या चालू घडामोडीचा फायदा होऊन जाईल. पुन्हा लवकरच भेटू मुंबई जिल्हा विशेष 2024 दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.